नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची कविता बघणार आहोत। तर कविता आहे 9वी। कवितेचं नाव आहे घर। तर घर या शीर्षकाचा अर्थ असा होतो की या कवितेत कवीने घराचा वेगळा अर्थ स्पष्ट केलेला आहे, म्हणून या कवितेला घर हे नाव दिले आहे। In this poem, the poet has explained a different meaning of home, hence the poem is named as home. या कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे या कवितेत कवीने घर कशाला म्हणावे याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे। घर म्हणजे केवळ भिंती किंवा त्यातील वस्तू नसून त्यामध्ये राहणाऱ्या माणसांच्या निर्मळ नात्यांची गुंफण असते, असे कवीने या कवितेत म्हटलेले आहे किंवा सांगितलेले आहेत। आणि या कवितेतून शेवटी आपल्याला असा संदेश किंवा शिकवण मिळते की नातेसंबंध जपणे ही घराची खरी व्याख्या आहे। असा संदेश, शिकवण किंवा मूल्यमापन म्हणतो आपण त्याला, मूल्य या कवितेतून दिलेला आहे। म्हणजे नातेसंबंध जपणे ही घराची खरी व्याख्या आहे, असा संदेश या कवितेत कवीने दिलेला आहे। आधी आपण या कवितेमध्ये आलेले काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ समजून घेऊ। कवितेमध्ये आलेले आहे दुःखाचा डोंगर चढणे म्हणजे दुःखाला सामोरे जाणे, काळाचे भान ठेवणे, वेळेची योग्य जाणीव असणे, जवळ करणे म्हणजे स्वीकारणे किंवा आपलेसे करणे। त्यानंतर शब्दार्थ आहे कवितेत आलेले, ते समजून घेऊ म्हणजे कविता समजायला आपल्याला सोपी जाईल। पसारा म्हणजे इकडे तिकडे पडलेल्या वस्तू, देखण्या सुंदर, वास्तू इमारत, ओल्या भावना प्रेमळ भावना, जिव्हाळा प्रेम, दुःखाचा डोंगर चढणे जे दुःखाला सामोरे जाणे, जवळ करणे जे स्वीकारणे, अपार म्हणजे अमाप, गप्पिष्ट गप्पा करणारे, चविष्ट चव असलेले, समाधान सुख आनंद किंवा संतोष, कहाणी गोष्ट, निवारा आश्रय। आता ही कविता आपण एक एक कडवा वाचू आणि त्याचा अर्थ समजून घेऊ। घर नाही चार भिंती, घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती, घर असते देखण्याकृती, घर नाही एक वस्तू, घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू। म्हणजे घर म्हणजे केवळ उभारलेल्या चार भिंती नव्हे, तिथे सुंदर कार्य होतात किंवा कर्मे होतात ते घर असते। घर केवळ एक वास्तू नसून तर ती एक आनंदी अशी इमारत असते। नेक्स्ट, घर नाही नुसत्या खोल्या, घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या, घरात हव्या भावना ओल्या, घरात हवा जिव्हाळा, घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा। म्हणजे नुसत्या खोल्या म्हणजे घर नव्हे, म्हणजे खोल्या ज्या घरामध्ये नुसत्या खोल्या आहेत त्या खोल्यांना घर म्हणत नाही, तर घरात भावनांचा ओलावा हवा, प्रेम हवे, माया हवी, कारण घर ही शिक्षण देणारी पहिली शाळा आहे। लास्ट लाईनमध्ये म्हटलेलं आहे घर शिक्षणाची पहिली शाळा। घर नाही नुसता पसारा, घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा, घर नाही केवळ निवारा, घराला असते कहाणी, घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा, घराला असतो आपला चेहरा। म्हणजे घर म्हणजे नुसता पसारा नाही, घर म्हणजे केवळ आश्रयस्थान नव्हे, प्रत्येक घराची एक गोष्ट असते, प्रत्येक घराला त्याचा चेहरा असतो म्हणजे आणि स्वभाव असतो।
घर शिकवते पहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. म्हणजे घर आपल्याला पाहायला शिकवते, चालायला शिकवते, धावायला शिकवते. दुःखाचा डोंगर पार करून दुःखाशी आपल्याला ती घर लढायला शिकवते. घर दुःखाला कसे सामोरे जायचे ते आपल्याला शिकवते. दुःखाचा डोंगर चढायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घराने असावे समाधान, घराने असावे सावधान. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान. घराने ठेवावे काळाचे भान. जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. म्हणजे घराने नेहमी सावध असायला हवे. घराने सुख समाधान द्यायला हवे. नवीन विचार, नवीन ज्ञान आपलेसे करून घराने नेहमी काळाची जाणीव ठेवायला हवी. घरात आईचे अपार कष्ट, घरात आईचे अपार कष्ट. आजी सांगते सुंदर गोष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, घरात आजोबा गप्पिष्ट. आईच्या हातचे जेवण चविष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. म्हणजे घरासाठी आईने खूप कष्ट सोसलेले असतात. आपण बघतो आपली आई घरामध्ये किती काम करते. घरात आजी सुंदर गोष्ट सांगते. जे छोटे छोटे मुलं असतात, म्हणजे ज्या घरामध्ये आजी आजोबा असतात, त्या आजी बाबा बघ लहान मुलांना किती गोष्टी सांगतात. म्हणून इथं म्हटलं आहे, घरात आजी सुंदर गोष्ट सांगते, आजोबा मुलांशी गप्पा मारतात. आईच्या हातचे चवदार जेवण घरातच मिळते. म्हणजे आपल्या आईचे जे जेवण आहे चवदार, ते आपल्याला घराच्या व्यतिरिक्त कुठेही भेटत नाही. घर हे अशा सुंदर नात्यांचा एक मिलाफ आहे. तर या कवितेचे कवी आहे धुंडीराज जोशी. या कवितेखालील स्वाध्याय. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. अ. माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते? माणसाची पहिली शाळा घरामध्ये सुरू होते. आ. घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? उत्तर, घराने नवीन मूल्य व नवीन ज्ञान या गोष्टी जवळ कराव्यात. ई. आईच्या हातचे जेवण कसे असते? उत्तर, आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. प्रश्न दुसरा, कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे ते लिहा. उत्तर, घर म्हणजे 4 भिंती नसून सुंदर कर्मभूमी असलेली आनंदी वास्तू आहे. तिथे भावनांचा ओलावा असतो. घर ही शिक्षण देणारी पहिली शाळा असते. घर आपल्याला पाहायला, धावायला, चालायला शिकवते. प्रत्येक घराची न्यारी गोष्ट असते. दुःखाशी लढायला शिकवते. घर दुःखाशी लढायला शिकवते. तिथे नवीन मूल्ये व नवीन ज्ञानाची समृद्धी असते. घरात आईचे कष्ट, तिची माया, आजीच्या गोष्टी, आजोबांच्या गप्पा यांचा खजिना असतो. हे आपल्याला कवीने घराचे वर्णन या कवितेत केलेले आहेत. अशा प्रकारे कवीने घराचे वर्णन केलेले आहेत. प्रश्न तिसरा आहे, खालील आकृती पूर्ण करा. घर व्यक्तीला काय काय शिकवते? तर पाहायला, चालायला, धावायला, लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. प्रश्न चौथा आहे, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. 1 नंबर वस्तू, वास्तू. 2 खोल्या, ओल्या. 3 जिव्हाळा, शाळा.
4 पिसारा निवारा, 5 पहायला धावायला, 6 सावधान समाधान, 7 भान ज्ञान, 8 गोष्ट कष्ट, 9 चविष्ट गप्पिष्ट. प्रश्न 5वा आहे, योग्य पर्याय निवडा. अ घरात हव्या भावना ओल्या म्हणजे. तर योग्य पर्याय आहे आ घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे. ब घर शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे. त्याचा योग्य पर्याय आहे आ घरापासून शिक्षणाला सुरुवात होते. क जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान म्हणजे. तर योग्य पर्याय आहे ई काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे. प्रश्न 6वा आहे, तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पहा आणि त्याची यादी करायची आहे तुम्हाला. प्रश्न 7वा, खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा. 1 चविष्ट चव असणारे, 2 विशिष्ट ठराविक प्रकारचा, 3 भ्रमिष्ट भ्रम झालेला, 4 गप्पिष्ट गप्पा मारणारा, 5 कोपिष्ट रागवणारा, 6 अनिष्ट योग्य नसलेले. आता पुढे प्रश्न 8व्यामध्ये चार्ट दिलेला आहे. खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन लिहा. तर काही लिंग आणि वचन लिहून दाखवलेले आहेत आणि खाली दिलेले नाही ते मी इथे लिहून दाखवलेले आहे तुम्हाला. शब्द लिंग वचन. उदाहरणार्थ घर लिंग आहे नपुंसकलिंगी, वचन घरे. भिंत लिंग स्त्रीलिंगी, वचन भिंती. चेहरा पुल्लिंगी, वचन चेहरे. निवारा लिंग पुल्लिंग आणि वचन निवारे. आई स्त्रीलिंगी, आई स्त्रीलिंगी, वचन आया. डोंगर पुल्लिंगी आणि वचन डोंगर. हवा स्त्रीलिंगी, वचन हवा. आजोबा पुल्लिंगी, वचन आजोबा. आता मी इथं अगोदर पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असं लिहिलं होतं, पण पुल्लिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा पद्धतीने आहे ते. प्रश्न 9वा आहे, खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. तर घर हा एक शब्द दिलेला आहे, त्या घराला अनेक शब्दांचा म्हणजे अर्थ आहेत, ते शब्द दिलेले आहेत. घर म्हणजे सदन, घर म्हणजे धाम, घर म्हणजे निवास, घर म्हणजे गृह, घर म्हणजे आलय, घर म्हणजे भुवन. पुढे आहे नेक्स्ट सूर्य, सूर्य मित्र, सूर्य भानू, सूर्य दिवाकर, सूर्य आदित्य, सूर्य दिनकर, सूर्य प्रभाकर, सूर्य रवी, सूर्य भास्कर. हे काय सर्व समानार्थी शब्द दिलेले आहेत. म्हणजे घर या शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत आणि सूर्य या शब्दाचे पण काय दिलेले आहेत त्यांनी समानार्थी शब्द. तसेच पृथ्वी, पृथ्वीला अनेक समानार्थी शब्द आहेत. वसुधा वसुंधरा अवनी धरणी रसा. आणि जंगल, जंगलला समानार्थी शब्द काय आहे अरण्य रान वन कानन विपिन. प्रश्न 10वा आहे, खालील शब्द वाचा लिहा. हे नोटबुकमध्ये लिहायचे आहे. सूर्य कार्य पूर्व सर्व कर्क. चक्र खग्रास प्रकाश तक्रार आम्र. राष्ट्र महाराष्ट्र सौराष्ट्र राष्ट्रध्वज राष्ट्रीय. वाऱ्यावर वाऱ्यांचा कोऱ्या ताऱ्यांना चाऱ्याला. प्रश्न 11वा आहे, वस्तू आणि वास्तू या दोन शब्दातील लेखनामध्ये फक्त काना दिल्याने फरक पडतो, परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ शोधा लिहा.
उदाहरणार्थ वस्तू, जिन्नस, नग, वास्तू, घर. त्याच्यामध्ये त्यांनी शब्द दिलेले आहे. कप, काप, तार, तारा, खरे, खारे, गर, गार, घर, घार, चार, चारा, पर, पार, वर, वार. आता 1 नंबरला दिलेलं आहे कप आणि काप. तर कप चहा पिण्याचे साधन आणि काप कापण्याची क्रिया म्हणजे क्रियापद. 2 तार, तारा. तार ही धातूची बारीक लांब काडी आणि तारा चांदणी नक्षत्र. 3 खरे आणि खारे. खरे म्हणजे सत्य आणि खारे म्हणजे खारट चवीचे. 4 गर आणि गार. गर म्हणजे गाभा, गार म्हणजे थंड. 5 घर आणि घार. घर म्हणजे सदन, घार एक पक्षी. 6 चार आणि चारा. 4 हा एक अंक आहे. चारा म्हणजे गुरांचे खाद्य. 7 पर आणि पार. पर म्हणजे पंख आणि पार म्हणजे पलीकडे झाडाभोवतीचा ओटा. 8 वर आणि वार. वार वर म्हणजे वरची बाजू किंवा नवरा. वार म्हणजे दिवस. प्रश्न 12वा आहे. तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे 6-7 वाक्यात वर्णन करा. हे तुम्हाला स्वतः करायचं आहे. नेक्स्ट, चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा. 1 मासा दिला आहे. नेक्स्टला गाय आहे आणि थर्डला गाढव आहे. तर त्यांनी 3 नंबर न देता 4 नंबर दिलेला आहे. फर्स्ट नंबरला आहे पाण्यात राहून माशांशी वैर करू नये. 2 वासरात लंगडी गाय शहाणी. 3 अडला हरी गाढवाचे पाय धरी. ह्या जे चित्र आहे त्या शब्दांचा वापर करून म्हणी पूर्ण करून दाखवलेल्या आहेत. लास्ट क्वेश्चन आहे. खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा. आता त्यांनी चित्र दिलेले आहेत. बटरफ्लाय आहे, स्काय आहे, पतंग आहे, बॅट बॉल आहे, स्टंप आहे. तर गोष्ट मी लिहून दाखवलेली आहे इथं. मैदानात आम्ही क्रिकेट खेळत होतो. मकर संक्रांतीचे दिवस होते म्हणून आकाशात रंगीबेरंगी पतंग उडत होते. मी बॅटिंग करीत होतो. एक चेंडू मी आकाशात भिरकावला. तो नेमका एका पतंगाला जाऊन लागला. पतंगातून चेंडू आरपार गेला. पतंग फाटून गोते खात मैदानावर पडला. मी हताश झालो. मला वाईट वाटले. मी बॅट हातात तशीच धरून असताना एक फुलपाखरू अलगद बॅटवर विसावले. फुलपाखराचे रंग पाहून मला पतंगाचे रंग आठवले. जणू ते फुलपाखरू मला सांगत होते, रंग कधीही विस्कटू नयेत. चुकूनही रंगाचा बेरंग होईल असे वागू नकोस. आणि क्षणार्धात उडून ते बागडत दूर गेले. अशा पद्धतीने आपण या चित्रांवरून गोष्ट तयार करू शकतो. तर या ठिकाणी घर ही कविता आपण समजावून घेतली. त्याखाली जो काही स्वाध्याय होता तोही समजून घेतला. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.